नमस्कार. आज आपण सिद्धनाथ या ठिकाणी जावली येथे आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी जावली या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम आहे देवाचा. या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी सिद्धनाथ मंदिरामध्ये हे नमस्कार. आज आपण मानदेश श्रेणाच्या माध्यमातून जावली तालुका पलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आजपासून या देवाची यात्रा चालू होत आहे. या निमित्ताने आपण या ठिकाणी असणारे पुजारी यांना या सविस्तर कार्यक्रमाची रूपरेषा आपण यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर आपण आलेलो आहोत जावली या ठिकाणी. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रथमेश ज्ञानेश्वर. हां. सिद्धनाथाचा मुख्य पुजारी. आजचा तारीख सिद्धनाथ क्षेत्र जावली. आज संध्याकाळी चैत्र कृष्ण सप्तमी आज संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान श्रींची हळदीचा समारोप आहे. त्यानंतर चैत्रकृष्ण नवमी या दरम्यान श्रींची लग्न सोहळा आहे. हां. चैत्रकृष्ण नवमीला देवाच्या कडा आहे. हां. त्यानंतर रविवारी चैत्रकृष्णीला रविवारी मुख्य दिवस मुख्य दिवस नाथांचा आणि बगाड आहे नाथांचं. त्यानंतर चैत्रकृष्ण एकादशीला नाथांचा श्रींची आपली पहाटे 4 वाजता पालखी निघून सूर्योदयाच्या वेळेस सूर्योदयाच्या वेळी आपल्या सिद्धनाथाची पालखी मंदिरात येऊन पावसाची पूजा करण्यात येते. अशा पद्धतीने हा कार्यकाल अशा पद्धतीने म्हणजे साधारण या ठिकाणी सप्तमी ते एकादश हा यात्रेचा कार्यकाल या जावली या ठिकाणी जावळसीत 5 दिवसाचा कार्यक्रम आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि या ठिकाणचा कार्यकाल या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. सप्तमीला हळदी असतात, लग्न अष्टमीला असते, नवमीला या ठिकाणचा मुख्य बगाडाचा कार्यक्रम आणि रविवार या दिवशी 4थ्या दिवशी बगाड आणि मुख्य यात्रेचा मुख्य दिवस आणि एकादशी दिवशी गावातून फेरी पालखीची. या पद्धतीने हा यात्रेचा जावळसिद्धचा कार्यक्रम आहे. आपण या ठिकाणी पाहिलेला आहात. आपण जाऊया आता पुढे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण सिद्धनाथ या ठिकाणी जावली येथे आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी जावली या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम आहे देवाचा. या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी सिद्धनाथ मंदिरामध्ये हे या ठिकाणचं हे दृश्य आहे ते काय आहे ते आपण पाहणार आहोत. तुमचं नाव सांगा. हां. या ठिकाणी आज हळदीचा कार्यक्रम आहे. तर हळदीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी हे देखाव आहेत काय दृश्य आहे हे कशा पद्धतीनं कोण कोण आहेत काय. हे सिद्धनाथांचं आसन आहे आणि हे सिद्धनाथ घोड्यावर स्वार झालेला आहे. जी पुरातन मूर्ती आहे हां. जी खूप पुरातन. त्याच्यानंतर मग त्यांना आतमध्ये जी मूर्ती त्याची प्रतिकृती बनवली. हां हां. अशा पद्धतीने हे सर्व दृश्य आहेत आपण इथं जाणून घेतलेलं आहे.